नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। म्हणतात ना, चांगल्या पदार्थाचं रहस्य त्याच्या योग्य पद्धतीतच असतं। आज आपण बनणार आहोत अगदी मऊ, स्पॉन्जी, जाळीदार आणि बाजारासारखा खमंग नायलॉन ढोकळा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 कप बेसन घ्या। मी येथे मेजरिंग कप वापरत आहे। टिप नंबर 1, बेसन नेहमी चाळून घ्या, त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत आणि ढोकळा एकसारखा मऊ होतो। आता त्यामध्ये हाफ टीस्पून हळद पावडर घालून एकदा मिक्स करून घ्या। टिप नंबर 2, हळद याच स्टेजला घाला, नंतर सोड्यासोबत घातल्यास हळद आणि सोड्याची रिॲक्शन होऊन ढोकळ्यावर लालसर डाग दिसू शकतात। आता दुसऱ्या एका बाउलमध्ये 1 कप पाणी घ्या। त्यामध्ये 1 टीस्पून लिंबूसत्व किंवा सिट्रिक ॲसिड घालून घ्या। नंतर 3 टेबलस्पून साखर तुमच्या आवडीनुसार आणि हाफ टेबलस्पून मीठ घालून व्हिस्कने चांगले मिक्स करा। साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यामध्ये हळूहळू बेसन घालत मिक्स करत राहा, त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत आणि बॅटर एकदम स्मूथ तयार होईल। नंतर हाफ टेबलस्पून शेंगदाणा तेल घालून पुन्हा एकदा छान व्हिस्क करा। लक्षात ठेवा, बॅटरची कन्सिस्टन्सी मीडियम असायला हवी। आता हे बॅटर 10 मिनिटे झाकून बाजूला ठेवा। तोपर्यंत 6 ते 7 इंचाचा केक टिन घेऊन त्याला तेलाने ग्रीस लावून घ्या आणि तसंच दुसरीकडे गॅसवर स्टीमर हाय फ्लेमवर गरम होण्यासाठी ठेवा। 10 मिनिटांनंतर बॅटरमध्ये 1 टीस्पून बेकिंग सोडा घाला। त्यावरती 1 टेबलस्पून पाणी घालून हलक्या हाताने व्हिस्क करा। टिप नंबर 3, व्हिस्क करताना एकाच दिशेने क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज व्हिस्क करा, त्यामुळे बॅटरमध्ये हवा चांगली मिसळते आणि ढोकळा छान फुलतो। टिप नंबर 4, बॅटर तयार झाल्यानंतर ते जास्त वेळ बाहेर ठेवू नका। लगेच ग्रीस केलेल्या टिनमध्ये ओता आणि तो टिन गरम स्टीमरमध्ये ठेवून 20 ते 25 मिनिटे वाफवून घ्या। टिप नंबर 5, स्टीमरमधील पाण्याला आधी उकळी येऊ द्या आणि त्यानंतरच केक टिन स्टीमरमध्ये ठेवा, त्यामुळे ढोकळा छान स्पॉन्जी होतो। टिप नंबर 6, ढोकळा वारंवार झाकण उघडून तपासू नका, त्यामुळे तो नीट फुलत नाही। आता फोडणीकडे वळूया। एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून शेंगदाण्याचे तेल गरम करा आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून मोहरी घालून छान तडतडू द्या। त्यानंतर 3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्या आणि पॅनमध्ये टाकून द्या। नंतर 10 ते 12 कढीपत्त्याचे पाणी घालून काही सेकंद परतून घ्या। परतल्यानंतर त्यामध्ये 1 कप पाणी, 1 टेबलस्पून साखर आवडीनुसार, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून लिंबाचा रस घालून एक उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर गॅस बंद करून फोडणी एका बाउलमध्ये काढून घ्या। वीस ते 25 मिनिटांनंतर टूथपिक घालून तपासून घ्या। ती स्वच्छ बाहेर आली म्हणजे आपला ढोकळा तयार आहे। टिप नंबर 7, केक टिन पूर्ण थंड झाल्यावरच सुरीने कडा सोडवा आणि आपल्या आवडीच्या आकारात वड्या कापा। टिप नंबर 8, फोडणी गरमागरम ढोकळ्यावर घालू नका, ती थोडी कोमट किंवा थंड झाल्यावरच ढोकळ्यावर घाला, त्यामुळे ढोकळा फोडणी छान शोषून घेतो आणि अधिक मऊ व रसाळ होतो। आता ही फोडणी ढोकळ्यावर सगळीकडे पसरवत घाला। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा, आवडत असेल तर ताज्या खोबऱ्याचा किसही घालू शकता। हे पूर्णतः ऑप्शनल आहे। अगदी बाजारासारखा मऊ, स्पॉन्जी, जाळीदार खमंग नायलॉन ढोकळा तयार आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा।
पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत कुक, स्टीम अँड एन्जॉय.